आपण कधी-कधी फक्त "मी बरोबर आहे" हे सिद्ध करण्यासाठी वाद घालतो. हा वाद प्रत्यक्षात आपल्या अहंकारातून जन्म घेतो. अशा वेळी आपल्याला खरी गोष्ट, समोरच्याचे मत किंवा नातं यापेक्षा स्वतःचा विजय महत्त्वाचा वाटतो. या मानसिकतेतून तथ्याकडे दुर्लक्ष होतं, संवादाचं स्वरूप तुटक आणि कठोर होतं. तसेच नात्यात विश्वास कमी होतो. अनेकदा समोरची व्यक्ती बरोबर असली तरी आपण ऐकण्याऐवजी फक्त प्रत्युत्तर देण्यावर लक्ष केंद्रित करतो. यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि संवाद कौशल्य कमी होतं. मानसशास्त्रानुसार अशा वादातून निर्माण होणारी "मी जिंकलो" ही भावना अल्पकाळ टिकते, पण नात्यांवर होणारा नकारात्मक परिणाम दीर्घकाळ टिकतो. म्हणून वाद जिंकण्यापेक्षा संवादातून समजून घेणं आणि नातं टिकवणं जास्त शहाणपणाचं ठरतं. धन्यवाद.